नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. काशीगाव पोलिसांच्या मार्फत 2 मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये त्यांना यश आले. मध्ये प्रकाश गायकवाड यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्यातला एक मोठा असा विषय होता की एक गावठी पिस्तूल विकणाऱ्याला अटक करण्यात आलेली. अगदी त्याच्याकडे गावठी पिस्तूल मिळालेली आहे. अगदी ही जर कोणाच्या हातात गेली असेल तर फार मोठी दुर्घटनाही घडण्यात आली होती. तसेच वाहन चोरी करणाऱ्या टोळीला करण्यामध्ये काशीगाव पोलिसांच्या जे पोलीस धारक आहेत यांना यश प्राप्त झाले. या विषया संदर्भात जी प्रेस कॉन्फरन्स झाली, पोलीस उपायुक्त गायकवाड साहेब त्यांनी नक्की यांचं काय म्हणणं आहे आपण. काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश रक्षे यांना मिळाली होती. त्यानुसार काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचला. साधारणतः रात्री 12:30च्या सुमारास एक इसम शिवकुमार जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला आहे. तो कट्टा तो एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता. गोलू कुमार म्हणून एक आरोपी आहे, त्याच्याकडनं तो विकत घेतलेला होता आणि या ठिकाणी विक्री करणार होता. या प्रकरणात किती एकूण गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर अगोदर देखील असे गुन्हे दाखल आहेत? ह्या प्रकरणात सध्या एकच व्यक्ती अटकेत आहे. त्याला 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याच्या आपण शोधत आहोत. जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाही, ते आपल्याकडे रेकॉर्ड मिळालेले नाही, पण अजून यूपीमध्ये कुठे रेकॉर्ड आहे का ते आपण शोध घेतोय. फतेहपूरहून आलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोपी जो होता गोलू कुमार याकडनं ते आणलेलं होतं. या ठिकाणी तो विक्रीसाठी घेऊन आलेला होता. काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 181/24 त्याचप्रमाणे 184/24 असे 2 गुन्हे दाखल होते आणि त्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास 100पेक्षा जास्त CCTV फुटेजची पडताळणी करून एका आरोपीला जो आहे आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे. तो गोवंडी या ठिकाणी राहणारा असून त्याचं नाव अहमद अली शेख असं आहे आणि त्याच्यावर इतरही 2 गुन्हे जे आहे मुंबई आणि मीरा रोडला दाखल आहेत आणि पूर्वीचं पण त्याचं रेकॉर्ड होतं. तर त्याच्याकडं 4 गाड्या सध्या आपण ताब्यात घेतलेल्या आहे. 8 ऑगस्टपर्यंत त्याला PC मिळालेली आहे. त्याचे इतर साथीदार आणि अजून काही वाहनांची त्याने चोरी केली का याबाबत आपण तपास करत आहोत. कशा प्रकारे वाहनं चोरी करण्यासाठी त्याची मोडस दुसऱ्या एखाद्या कारने यायचं, ती गाडीची चोरी करायची आणि बाहेर राज्यात त्याची विक्री करायची. खास करून ज्या जुन्या गाड्या ज्या डम झालेल्या असतात किंवा ज्यांच्या स्क्रॅपमध्ये गेलेल्या असतात त्यांचा इंजिन नंबर, चेसिस नंबर जो आहे म्हणजे त्यांच्या नंबर प्लेट वापरून ह्या गाडीचं आयडेंटिटी लपवली जायची.